सर खरं तर अपेक्षा होती की इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काही दिलासा मिळेल, काही बदल होतील, पण खरं तर ज्या पद्धतीने वित्तीय तूट राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, महसूल खर्च आणि त्याच्यानंतर आपलं प्रधान उत्पन्न याचा विचार करता हा अर्थसंकल्प मांडला गेला, काय कुठल्याही मोठ्या घोषणा पाहायला मिळत नाही. अपेक्षेप्रमाणे हे जे बजेट आहे हे सुधारणांचं बजेट आहे. त्याचं मूळ कारण असं आहे की कुठल्याही निवडणुका किंवा कुठल्याही राजकीय हेतूने प्रेरित नसलेलं हे बजेट आहे आणि त्यामुळे मुख्यतः जे आत्ता देशापुढील जे चॅलेंजेस आहेत, जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने हे बजेट मांडलं गेलेलं आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या सेक्टर्स त्यांनी हायलाईट केले आहेत. त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही फॉरेन सेक्टर आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट आहे, एक्सपोर्ट इम्पोर्टच्या बऱ्याच रिफॉर्म्स त्यांनी केल्यात. बऱ्याच ड्रग्जवरती इम्पोर्ट ड्युटी कमी केल्या आहेत, बऱ्याच वस्तूंवरती एक्सपोर्ट ड्युटीज कमी केल्यात आणि त्यामुळे त्यांनी एक्सटर्नल सेक्टरला फोकस ठेवून हे बजेटमध्ये बऱ्यापैकी फोकस देण्यात आला. त्याच्याशिवाय आपण जर विचार केला तर शेतीसाठी किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी, विशेषतः बायोफार्मासाठी मोठी घोषणा करण्यात आली. जवळजवळ 40,000 कोटीचं प्रोव्हिजन त्यासाठी करण्यात आली. मला असं वाटतं एकंदरीत पाहता हे बजेट जरी विखुरलेलं वाटत असलं तरी हे बजेट हे स्ट्रक्चरल चेंजेसचं बजेट आहे. नवीन कायदा जो आला, इन्कम टॅक्स ॲक्ट जो लागू होणार आहे 1 एप्रिलपासून, त्या नवीन टॅक्स रिफॉर्म्ससुद्धा त्यांनी आता घोषित केले आहेत. मला असं वाटतं एकंदरीत बघता हे बजेट मात्र तशा अर्थाने इन्कम टॅक्स पेयरसाठी तेवढं काय म्हणता येईल लाभदायक नाही आहे, परंतु देशाच्या एकंदरीत आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टीने निश्चितच महत्त्वाचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट जी म्हणजे की अनेक इन्स्टिट्यूट अनेक प्रोग्राम्स गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलेत. त्यामध्ये त्यांनी हेल्थ एज्युकेशनमध्ये बायोफार्मा स्ट्रॅटेजी, त्यामध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट फॉर आयुर्वेद, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थ, न्यूरो सायन्सेस आणि त्याचप्रमाणे MSMEसाठी त्यांनी 10,000 कोटीची प्रोव्हिजन केली आहे. मध्यम आणि लघु उद्योगासाठी 10,000 कोटीची त्यांनी प्रावधान केलेली आहे. अशा प्रकारे जर एकंदरीत बघितलं तर रोजगार निर्मिती हा या संपूर्ण बजेटचा एक फोकस आहे. याच्या व्यतिरिक्त स्टेबिलिटीच्या दृष्टीने याचं मूळ कारण असं आहे की जगभर जी अनिश्चितता पसरलेली आहे, त्यामध्ये टॅरिफ वॉर आहे, ऑइल प्राइसेस आहे, रुपयाचं अवमूल्यन आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे बजेट बनवल्याचं दिसतं आहे. यामध्ये कुठलीही पॉप्युलर घोषणा करण्यात आलेली नाही आणि मला त्याच्यामुळे असं वाटतं की हे बजेट त्या अर्थाने तसं सक्सेसफुल बजेट आहे. जरी हे पॉप्युलिस्ट बजेट नसलं तरी देशाच्या आर्थिक स्थितीला डेफिनेटली हे मजबूत करणारं बजेट आहे. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरतीचा खर्च वाढवला आहे. नवीन टेक्नॉलॉजी जे आहेत, AI आहे, क्लाउड आहे, तुमच्या सोलार्सवरतीचे इम्पोर्ट ड्युटीज कमी केल्या आहेत. तर अशा प्रकारे एकंदरीत विचार केला तर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्यादृष्टीने सुद्धा प्रयत्न झाला आहे. त्यामध्ये स्पीड रेल्वे कॉरिडॉर्स त्यांनी तयार केलेत. नॉर्थ ईस्टसाठी त्यांनी विशेष प्रोव्हिजन केलेले आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर विशेषतः कोस्टल शेतकऱ्यांसाठी जे काही हॉर्टिकल्चरसाठी त्यांनी प्रोग्राम्स अनाऊन्स केले, त्यामध्ये नारळ असेल, कॅश्यूज असतील, चंदन असेल, अशा प्रकारच्या ज्या काही घोषणा करण्यात आल्या त्याहीसुद्धा महत्त्वाच्या घोषणा मला वाटतात. असा एकंदरीत विचार केला तर हे बजेट तशा दृष्टीने इन्कम टॅक्स पेयरसाठी थोडंसं नाराजीचं आहे. त्याचं कारण असं आहे की स्टॉक मार्केट जर तुम्ही आता बघत असाल तर साधारणतः BSE सेन्सेक्स हा 1,000 पॉईंट्सनी गडगडला आहे. त्याचं मूळ कारण आहे की जो F&O मार्केटमध्ये, ऑप्शन्स मार्केटमध्ये जो काही टॅक्स लागला तो टॅक्स वाढवला गेलेला आहे. त्याचं मूळ कारण असं आहे की ही जी रिस्क घेतली जाते, हे टॅक्स बेसिकली ह्या ज्या मार्केटमध्ये जे काय स्पेक्युलेशन होतं ते स्पेक्युलेशन कमी करण्याच्या दृष्टीने, त्यातली इन्व्हेस्टमेंट कमी करण्याच्या दृष्टीने सरकारने ही पावलं उचललेली आहेत आणि त्याला लगेचच स्टॉक मार्केटने रिस्पॉन्ड पण केलेलं आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर जर कशा पद्धतीने आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरती जर खरंच खर्च केला जातो तर परकीय गुंतवणुकीला वाढीस चालना देणारं हे बजेट आहे. निश्चितच आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया की नेमकं बजेट दिसतं कसं. बजेट साधारण हे 50 लाख कोटीचं बजेट आहे. त्याच्यापैकी 28 लाख कोटी हे टॅक्समधून येणार आहेत. साधारणतः 12 लाख कोटीचं कर्ज आहे आणि उर्वरित जी रक्कम आहे ती इतर छोट्या मोठ्या सेव्हिंग्समधून डेफिनेटली बॉरो केली जाणार आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि जी हायलाईट करण्याची गोष्ट आहे, जी अर्थशास्त्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर. मागच्या बजेटमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर जे होतं, ज्याला आपण
गुंतवणूक खर्च म्हणतो तो साधारणतः 11 लाख कोटीचा होता, तो यावेळेला मात्र 12.2 लाख कोटीचा आहे. म्हणजे साधारणतः 10% त्याची वाढ झाली आहे. दुसरं एक महत्त्वाचं इंडिकेटर मानलं ते म्हणजे की आर्थिक तूट जी आहे, जी फिस्कल डेफिसिट आहे, ती फिस्कल डेफिसिट अंडर कंट्रोल असायला हवी. त्याचं कारण असं की त्याचे वेगवेगळे वाईट परिणाम इकॉनॉमीवर होत असतात आणि त्या दृष्टीने तिथे प्रयत्न केले गेलेले आहेत. त्यामध्ये साधारणतः जे टार्गेटेड होतं 4.4% फिस्कल डेफिसिट, ती 4.3% त्यांनी आता एस्टिमेट केलेली आहे. म्हणजे एकूण GDPच्या 4.4% एवढी जर फिस्कल डेफिसिट असेल तर ती फिस्कल डेफिसिट बऱ्यापैकी अंडर कंट्रोल आहे. त्यानंतर टार्गेटेड रिडक्शन टू बेसिकली डेट टू GDP रेशो जो असतो, बेसिकली कर्ज आणि GDPचा जो रेशो आहे तो 50% ठेवायचा त्यांनी फोकस ठेवला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की देशाचे जे काही फंडामेंटल आहेत ते अजून जास्त स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झालेले दिसत आहेत. सर, एक मुद्दा शेतीच्या निगडीत आहे. दिसतंय आपल्याला की पण याचा काय परिणाम होईल? साधारण शेतीचं बजेट किती दिसतं? मला वाटतं शेतीच्या ऐवजी, शेती हा फोकस न ठेवता शेतीच्या ऐवजी जे शेतीवर आधारित बाकीचे उद्योग आहेत, AI आहे, कुक्कुटपालन आहे किंवा फिशरी आहे, डेअरी आहे, ह्या सगळ्या सेक्टर्सला हायलाईट केले गेलं आहे. आणि ह्या सेक्टर्समधून अजून एक संदेश असा देण्यात आला आहे, तुम्ही ओव्हरऑल सगळ्या सेक्टर्सचं जर बघितलं तर गव्हर्नमेंटचं टार्गेट हे जॉब क्रिएशनकडे जास्त आहे. त्यामुळे मग शेतीवर आधारित, शेती संबंधित उद्योग असतील, शेतीवर आधारित उद्योग असतील, मॅन्युफॅक्चरिंग असेल, जसं त्यांनी कंटेनर मॅन्युफॅक्चरिंगचा असेल किंवा इतर जे काही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्यांनी नवीन गोष्टी अनाऊन्स केल्यात, त्या सगळ्यांमधून जॉब क्रिएशन हा त्यांचा मुख्य हेतू दिसतोय. त्याचं कारण असं आहे की जे स्लोईंग इकॉनॉमी आहे, इकॉनॉमीचा दर जो कमी होताना दिसतोय, जसं इकॉनॉमिक सर्वेमध्ये सांगितलं की साधारणतः 6.8 म्हणजे साधारण 0.4% आपला GDPचा रेट ऑफ ग्रोथ कमी झाल्याचं जाणवतं आहे. आणि त्या दृष्टीने हे प्रयत्न केले गेले आहेत आणि त्यामुळे इन्कम वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. आणि इन्कम वाढवायचं असेल तर एम्प्लॉयमेंट जनरेशन हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे वेगवेगळ्या सेक्टरमधून, मग ते मॅन्युफॅक्चरिंग असेल, शेती असेल, शेतीवर आधारित असेल किंवा जी काही मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये AI आहे किंवा फार्मास्युटिकल्स आहे, बायोफार्मास्युटिकल्स आहेत, रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये पण त्यांनी बरीचशी गुंतवणूक करण्याचं केलं आहे, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ह्या सगळ्यांमधून एम्प्लॉयमेंट क्रिएशन हा त्यातला जो सगळ्यात कॉमन धागा आहे तो ठळकपणे वर दिसतोय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.